तर आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आलाय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलाय। इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल झालेला नसून सर्वसामान्यांना कोणताही दिलासा यावेळी मिळालेला नाहीये। तर देशात 1 एप्रिल पासून नवीन आयकर कायदा लागू होईल आणि 31 ऑगस्ट पर्यंत आयकर रिटर्न भरता येईल। यामुळे कर भरणं आता सुटसुटीत होणार आहे। याशिवाय अपघाती विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाहीये। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज याची घोषणा केली आहे। तर देशात 7 नव्या रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये मुख्यत्वे मुंबई पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळुरू आणि चेन्नई, त्यासोबतच चेन्नई ते हैदराबाद, वाराणसी ते सिलिगुडी आणि दिल्ली ते वाराणसी या 7 ठिकाणी रेल्वे कॉरिडॉर तयार करण्यात येतील। तर टायर 2 आणि टायर 3 शहरांच्या विकासासाठी 5000 कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली आहे। तर आजच्या अर्थसंकल्पांमध्ये झालेल्या घोषणांनंतर कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आहेत आणि नेमकं काय महागलं यावर एक नजर टाकूयात। तर काय स्वस्त काय महाग आपण पाहतोय। बॅटरी, चामड्याच्या वस्तू आणि चप्पल, बूट स्वस्त होणार आहेत। मायक्रोवेव्ह ओव्हन आणि कॅन्सर, मधुमेहावरची 17 औषधं देखील स्वस्त होतील। सोलार वस्तू आणि बायोगॅस मिश्रित सीएनजी हे देखील स्वस्त होतील। काय महाग? खनिज, दारू आणि भंगारचा माल हे महाग होतील। मायक्रोवेव्ह ओव्हन स्वस्त होणार आहेत। कॅन्सर, मधुमेहावरची औषधंही स्वस्त होणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।